नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीराम आणि सीता यांची कीर्ती ही या सरोवरातील अमृतासारखे जल होय. यामध्ये ज्या उपमा दिलेल्या आहेत त्याच यातील तरंगांचा मनोहारी विलास होय. यातील सुंदर चौपाया याच यामध्ये दाट पसरलेल्या कमलिनी आहेत आणि काव्यातील युक्त्या या सुंदर मोती उत्पन्न करणारे शोभिवंत शिंपले आहेत. यामध्ये सुंदर छंद, सोरटे व दोहे आहेत. तेच यामधील रंगीबेरंगी कमळांचे सुशोभित ताटवे आहेत. अनुपम अर्थ, उच्च भाव आणि सुंदर भाषा हेच पराग, मकरंद आणि सुगंध होत. पुण्याचे समूह हे भ्रमरांचे सुंदर थवे होत. ज्ञान, वैराग्य आणि विचार हे हंस होत. कवितेतील ध्वनी, गुण आणि जाती हेच अनेक प्रकारचे मनोहर मासे आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार म्हणजे ज्ञान विज्ञान विषयक विचार सांगणे. काव्यातील नवरस, जप, तप, योग आणि वैराग्याचे प्रसंग हे सर्व या सरोवरातील सुंदर जलचर प्राणी होत. पुण्यात्मे साधू आणि रामनाम यांचे गुणगान हेच निरनिराळ्या जलपक्ष्यांप्रमाणे होत. संतांचा मेळावा हाच या सरोवराच्या भोवतालीची अमराई होय आणि श्रद्धा वसंत ऋतूप्रमाणे आहे. नाना प्रकारे केलेले भक्तीचे निरूपण आणि क्षमा, दया व इंद्रिय निग्रह हे लतामंडप होत. मनाचा निग्रह, यम, नियम हीच फुले आहेत. ज्ञान फल आहे आणि श्रीहरीच्या चरणीचे प्रेम हेच या ज्ञानरूपी फलाचा रस होय, असे वेदांनी सांगितले आहे. या रामचरितमानसामध्ये आणखीही ज्या काही कथा आहेत त्याच यातील पोपट, कोकिळा इत्यादी रंगीबेरंगी पक्षी होत. या कथेच्या श्रवणामुळे जे रोमांच येतात तेच वाटिका, बागा व वने होत आणि सुखप्राप्ती होते ते म्हणजे सुंदर पक्ष्यांचा विहार होत. निर्मळ मन हाच माळी होय. तो प्रेमरूपी जलाचे सुंदर नेत्रांद्वारे सिंचन करतो. जे लोक हे चरित्र लक्षपूर्वक गातात तेच या तलावाचे चतुर रखवालदार आहेत आणि जे स्त्री पुरुष याचे आदराने श्रवण करतात तेच या सुंदर मानसाचे अधिकारी असलेले श्रेष्ठ देव होत. जे अत्यंत दुष्ट व विषयी आहेत ते दुर्दैवी बगळे व कावळे आहेत. ते या सरोवराजवळ फिरकत नाहीत, कारण या मानस सरोवरासारख्या कथेमध्ये गोगलगाई, बेडूक आणि शेवाळी यासारखे विषय रसाच्या नाना गोष्टी नाहीत. यामुळे बिचारे कावळे आणि बगळेरूपी विषयी लोक येथे येताना मनाने खचून जातात, कारण या सरोवरापर्यंत येण्यामध्ये अडचणी खूप आहेत. श्रीरामांची कृपा झाल्याविना येथे येता येत नाही. घोर कुसंगतीनेच भयानक मार्ग आहे. त्या दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने हीच वाघ, सिंह आणि साप, घरचे व्यवहार आणि प्रपंचाचे उपद्व्याप हेच अत्यंत दुर्गम असे मोठमोठे डोंगर आहेत. मोह, मद आणि मान हीच बिकट अरण्य आहेत आणि नाना प्रकारचे कुतर्क ह्याच भयानक नद्या आहेत. ज्यांच्याजवळ श्रद्धारूपी वाट खर्च नाही, ज्यांना संतांची साथ नाही आणि ज्यांना श्रीराम प्रिय नाहीत त्यांना हे मानस प्राप्त होणारे नाही. जरी कोणी मनुष्य कष्ट सहन करीत तेथपर्यंत पोचला तरी तेथे जाताच त्याला निद्रारूपी हिवताप भरतो. हृदयामध्ये मूर्खतारूपी कडाक्याची थंडी वाजू लागते. त्यामुळे तेथे जाऊनही तो अभागी स्नान करू शकत नाही. त्याला त्या सरोवरात स्नान करता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही. तो आपल्या अभिमानासह परत येतो. नंतर जर कोण त्यांनी त्याला तेथील परिस्थिती विचारायला आला तर तो आपल्या दुर्भाग्याची गोष्ट न सांगता सरोवराची निंदा करणाऱ्या गोष्टी त्याला सांगू लागतो. ज्याला श्रीराम सुंदर कृपादृष्टीने पाहतात त्यांना ही विघ्ने बाधत नाहीत. तोच आदराने या सरोवरात स्नान करतो आणि महाभयानक तापांनी होरपळून जात नाही. ज्यांच्या मनामध्ये श्रीरामांच्या चरणी सुंदर प्रेम आहे ते हे सरोवर कधी सोडून जात नाहीत. हे बंधो, ज्याला या सरोवरात स्नान करण्याची इच्छा आहे त्याने मनपूर्वक सत्संग करायला हवा. असे श्री रामचरितमानस सरोवर हृदयाच्या नेत्रांनी पाहून आणि त्यामध्ये बुडी मारून कवीची बुद्धी निर्मळ झाली. हृदयात आनंद व उत्साह भरून गेला आणि प्रेम व आनंदाचा प्रवाह वाहू लागला. त्या श्रीरामांच्या निर्मळ कीर्तिरूपी पाण्याने भरलेली कवितारूपी नदी प्रवाहित झाली. या कवितारूपी नदीचे नाव शरयू आहे, जी सर्व मंगलांचे मूळ आहे. या नदीला लोक मत आणि वेद मत असे दोन सुंदर तट आहेत. या सुंदर मानस सरोवराची ही कन्या शरयू नदी मोठी पवित्र आहे आणि कलियुगातील पापरूपी गवताला
व वृक्षांना मुळासह उकडून टाकणारी आहे. 3 प्रकारच्या श्रोत्यांचा समाज हाच या नदीच्या दोन्ही तटांवर बसलेल्या वाड्या, गावं आणि नगर आहे आणि संतांची सभा हीच सर्व सुंदर मंगलांचे मूळ असलेली अनुपम अयोध्या होय.